हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, लेफ्ट ओव्हरचा मेक ओव्हर सिरीजची आपली लास्ट रेसिपी आहे आजची. ती आपण करणार आहोत उरलेल्या इडल्यांपासून. तर आजची आपली रेसिपी आहे चिली इडली. मस्त चटपटीत आहे आणि अगदी 2 मिनिटात तयार होते. आपल्याकडे ना 5 इडल्या उरलेल्या आहेत. आपण त्याची आहे ना चिली इडली करणार आहोत. आता आपण आहे ना इडलीचे पीसेस करून घेऊया. मीडियम साईजचे पीसेस ठेवायचे, फारही आहे ना मोठे ठेवायचे नाहीत, नाहीतर काय होतं मग फ्राय पण नीट होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला ना मसाला पण नीट लागत नाही. हे अशा पद्धतीने आपण आहे ना बाकीच्या इडल्यांचे पण आहे ना पीसेस करून घेऊया. चिली इडलीसाठी ना आपल्याला कांदा लागणार आहे. तो थोडासा असा ना जाडसर चिरून घ्यायचा आहे. असं नाही ना त्याच्या पाकळ्या आपण आहे ना सेपरेट करायच्या आहेत आपल्याला. आपण कांदा जाडसर चिरून त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आपल्याला ढोबळी मिरची सुद्धा लागणार आहे. छोट्या आहेत म्हणून मग मी काय केल्या 2 घेतल्या. मोठी असेल तुमच्याकडे तर एक मोठी घेतली तरी चालेल. ते पण असे जाडसर आहे ना असे मोठे पीस करून घ्यायचेत. ढोबळी मिरचीचे पण आहे ना आपण असे जाडसर आहे ना मोठे तुकडे करून घेतले. चिली इडली करण्यासाठी आपण एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलंय. त्यात आता आपल्या ज्या सुक्या मिरच्या असतात ना, लाल सुक्या मिरच्या, त्या 2 टाकल्या आणि आता त्यात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून आहे ना छानपैकी फ्राय करून घ्यायचंय. पेस्ट थोडीशी लालसर झाली की कांदा टाकून घ्यायचा आहे, ढोबळी मिरची. आता हे 2 मिनिटं ना छान परतून घ्यायचंय आणि 50% शिजवायचंय, पूर्ण शिजवायचं नाहीये. हे जे आपण कांदा आणि ढोबळी मिरची टाकले ना, तर आता हाय फ्लेमवर आपण आहे ना छानपैकी ते परतून घ्यायचं. म्हणजे 50% बरोबर आहे ना त्याचं कुकिंग होतं आणि महत्त्वाचं म्हणजे असं अगदी जास्तही सॉफ्ट होत नाही आणि रंगही चेंज होत नाही. 1-2 मिनिटं हाय फ्लेमवर आपण परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय थोडंसं किंचित ना असं कॅप्सिकमचा आहे ना रंग चेंज झालेला आहे. त्यात आता आपण 1 चमचा ना टोमॅटो केचप टाकायचा आहे. 1 ते 1.5 चमचा रेड चिली सॉस, 1 ते 2 चमचे पाणी, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आपलं जे चवीचं लाल तिखट असतं ते, चवीप्रमाणे मीठ. म्हणजे मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण सॉसमध्ये पण मीठ असतं आणि आपण इडलीमध्ये पण मीठ टाकलंय. आता हे मिक्स करून घेऊ आपण. आणि आता ना ह्याच्यात आपण आहे ना थोडंसं पाणी का टाकलं माहिती आहे का, की एकतर हे सगळे मसाले मिक्स पण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली आपली आहे ना उरलेली असते, सो थोडीशी ड्राय झालेली असते आणि त्याला मसाले चांगले लागावे म्हणून आपण आहे ना त्यात थोडंसं पाणी टाकलंय. आता आपण ना त्यात ही जी आहे ना इडली आहे तुकडे करून घेतलेली, पीसेस करून घेतलेली, ती टाकून घेऊया. छानपैकी आता इडली ही ना ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकत असाल की ना आपण 50%च आहे ना भाज्या शिजवल्या होत्या, त्यामुळे आपली जी ढोबळी मिरची आहे ती पण छानपैकी त्याचा कलर तसाच फ्रेश ग्रीन कलर राहिलेला आहे. आपण ना इडली इतकी छान ह्याच्यातनं मस्त फ्राय करून घेतलेली 1-2 मिनिटांसाठी आणि तुम्ही बघू शकताय कलर पण इतका सुंदर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून आहे ना आपली जी चिली इडली आहे ती सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी चिली इडली तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली. त्याच्यावर फक्त थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण टाकून घेतली आहे.